ना हिचा माझ्यावर जीवच नाहीये. हिला बाकीचे सगळे जण गोळ आहेत. मला एवढं राग आलाय ना मला. तुमचं सामान माग मुलगाच येते. बसा तुम्ही अजिबात काय बोलू नका. आधी माझं डोकं तापल्या नाहीतर हे बघा तुम्हालाच काहीतरी फळ खराब होतील की. का तापला एवढं? तापणार नाही. मग अशी गरम गरम सूप जी पिले पण तिथं तर एकदम शांत होता. सूप पिल्यावर काय ताकद आली काय? हा मग ते रॅट पॉइझन पॉवरफुल नव्हतं तर ते सूप पॉवरफुल होतं वाटतं. हा बघा बघा तुम्ही पण माझ्याच मरणाची वाट बघा. बाकीच्यांना तर मी नको नको झाले. आता ना मी तुम्हाला पण मी नको नको झाले. कशाला चिडचिड करता एवढी? हा चिडचिड करून काय होणार आहे? चिडचिड करून अंगी लागते का तुमच्या? बाकीच्या ऑफिसरच्या बायका बघा कशात तंदुरुस्त आहेत आणि तुम्ही बघा एकदम हटकुळ्या सडपातळ. करीना कपूर झिरो फकर. तुम्ही ना बाकीच्या बायकांबरोबर माझ्या बरोबर करत जाऊ नका. आधीच सांगते मी. साहेबांनी गिफ्ट केला माग मुलगाच आहे. माझ्यापेक्षा सुंदर बायको आहे का कुणाची? हे मात्र खरंय बरं का. तुमच्या एवढं देखणं कोणीच नाही. तुम्ही चिडचिड लय करता बरं का. मी चिडते ते दिसतं तुम्हाला? का चिडते ते नाही दिसत? आता बघितलं ना माई कशी वागली ते. हा स्वतःच्या लेकीपेक्षा तिला लोकांच्या लेकी जास्त जवळच्यात. आता तिच्या कार्यक्रमाला तिने मला घेऊन जायला पाहिजे का नाही? तर चालली त्या साठवीला घेऊन. तिच्या मागून तिच्या नावाने बोंब करायची आणि तिला खांद्यावर घेऊन फिरायचं. जेव्हा बघावं तेव्हा तिचं गुण गायचं आणि लेकीची नुसती आबरू काढत बसायची. पटतंय तुम्हाला हे? पटतंय का सांगा ना तुम्ही. कारभारीन बाई तुम्ही फक्त ना नावाला माईंचे लेखा. तुम्ही अजून माईंना ओळखलंच नाही बरं का. ओळखले चांगलं ओळखले मी तिला. काय ओळखताय तुम्ही? तुम्हाला असं सोपं करून सांगतो. म्हणजे बघा तुम्ही मग अशी वस्तू हातात घेतली का नाही आणि अशी जोरात फेकली तर ती फुटली आहे का नाही? तसंच माईंनी वैदेहीला असं हातात घट्ट पकडले. आता त्या काय करणार? त्यांना असं हळू 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 डोक्यावर घेणार आणि वरून सोडणार. असं तर तोंडावर पडणार थाप. हे मागचं लॉजिक आहे त्याच्या. म्हणून ते मगाशी प्लॅनिंग चाललं होतं साड्यांचं. तिथं नक्की काहीतरी होणार बघा. माईच्या डोक्यात किती पुढचं प्लॅनिंग सुरू असतं ना. आणि ते आमासनी कळते हे महत्वाचं आहे. मी उगाच माईच्या नावाने बोट मोडत बसले. गोष्टी तुम्हाला एक सांगू का? थँक्यू बर का. तुम्ही असले का नाही की माझे सगळे प्रश्न सुटतात. म्हणूनच तुम्ही मला लय आवडता. कोणी आम्ही? कोण नाही. या सगळा पसारावर कोण. एकतर मला बरं नाही वाटत आहे. मला जरा झोपू द्या. ते माझ्यासाठी काहीतरी पार्सल मागवा. मी जरा आराम करते. तेवढं झालं की माझं पाय दाबून घे. हे काय आणलंय? काकी मला प्रश्न असा पडलाय या साडी वाटावाच्या कार्यक्रमाला माई साहेब मला का घेऊन चाललाय? आधी घराची जबाबदारी देणं, किल्ल्या देणं आणि आता हे नक्की का करतायत ते हे सगळं? मला तर राजकारणात इंटरेस्टही नाहीये. तुला इंटरेस्ट नाहीये ग. माईला तुझ्यात आहे ना. तिच्या प्रत्येक गोष्टीत ना काही ना काहीतरी दडलेलं असतं. सांगत काहीच नाही, करते ते जे तिला करायचं असतं. माई म्हणजे ना तो समुद्रात बर्फाचा डोंगर असतो. काय म्हणतात ग त्याला? आईसबर्ग नाही ग, हिमनग. बर तशी आहे. वरून जेवढा दिसतो ना त्याच्या कितीतरी पट पाण्याखाली असतो. त्याचा ठावच लागत नाही. वैदेही मला ना भीती वाटतेय. तू काळजी घे. तुझी नाही तर असं करतेस का? उद्या जाऊच नकोस. काहीतरी कारण सांगते माईला. नाही नका जावं तर लागेल. पण तुम्ही काळजी करू नका. थोडं थोडं का होईना माई साहेबांना ओळखायला लागले.
अजून ओळखलंय कुठे त्यांनी आम्हाला? त्यांच्या 7 पिढ्यांनी जरी आमचा अंदाज लावायचा ठरवला ना तरी त्यांना बूड सापडणार नाही. खरंय माई, ज्यांनी ज्यांनी तुमचा अंत पाहिलाय ना ते सगळे आनंदात विलीन झाले. तेच तर पाहिलं नाहीये ना त्यांनी. 4 दिवस आम्ही आमची खुर्ची काय दिली, सत्ता काय दिली. त्या 4 दिवसात त्यांनी आमच्या पोरावर हंटर चालवण्याची हिंमत केली आणि त्यावर आमचं पोरग आमच्या समोर त्यांची बाजू घेतय. आकाश ठेंगणं झालं असेल त्यांना. धनाजीची पोर आहे ती, पुढं पुढं करायची हौसच आहे तिला. पण त्या धनाजीचं विमान पाडलंय आम्ही. हिचं तर वरच्या वर उडू देत. उडू देत हवं तेवढं उडू देत. नाही उद्या हिचं माकड केलं ना तर नाव माईसाहेब मक्तेदार लावणार नाही. हॅलो, तुम्ही काय? नाही म्हणजे रमावतीचा आवाज असा शांत उभा आहे, कसं काय? हा, ते मी विचार करत होतो. विचार? तू आणि विचार करत होतास? कसं शक्य आहे? नाही म्हणजे खरंच कमाल आहे. जोक केलं ना, एकदम फालतू होता. विचार करताय का म्हणून विचारताय. मी एकदा विचार करायला लागलो ना की एकदम डीप मध्ये जाऊन विचार करतो. हा, स्वतःला प्रश्न करत बसतो की असंच का असेल, तसंच का असेल. कधी कधी प्रश्नांची उत्तरं मिळतात, कधी कधी नाही मिळत. आणि आता जो मला प्रश्न पडलाय की नाही त्याचं उत्तर फक्त